राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील बलात्कार प्रकरणात गजाआड असलेले आरोपी बजरंग साळुंखे याने बायकोच्या भावाचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात दिली असताना पोलिसांनी आरोपी साळुंखे आज दवणगाव शिवारात घेऊन आले असून 6 महिन्यांपूर्वी पुरलेला मृतदेह उकरण्याचे काम सुरू आहे। दवणगाव येथील बजरंग साळुंखे याने 3 ते 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलींनी स्नेहालयाच्या मदतीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली। तो कोठडीत असताना चौकशी दरम्यान आरोपी साळुंखे याने बायकोचा भाऊ निलेश सारंगर याचा खून केल्याची कबुली दिली। 6 महिन्यापूर्वी भरदिवसा मेहुणा निलेश सारंगर याचा बजरंग याने गळा दाबून खून केला। त्यानंतर घरालगत खड्डा खोदून त्यात त्याला पुरलं। पोलिसांनी आज आरोपी बजरंग साळुंखेस दवणगाव शिवारात आणून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी शोधमोहीम सुरू केली। घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, नायब तहसीलदार संध्या दळवे, आरोग्य अधिकारी खान, ठसेतज्ञ व पोलीस कर्मचारी नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सतीश कोराडे, अशोक शिंदे, अजिनाथ पाखरे, सूरज गायकवाड, राहुल यादव, गणेश लिपणे, गोवर्धन कदम, महिला पोलीस कर्मचारी वंदना पवार, ग्रामसेविका प्रतिभा पागिरे, डॉक्टर मासाळ, रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तसेच देवळाली नगर परिषदेचे कर्मचारी, दवणगावचे सरपंच, पोलीस पाटील यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।